ट्युटोरियल देणार आहे आम्ही तुम्हाला, काय काय चुकी करतात, काय चुकीचं कसं असतं दाखव. माझं स्टुडंट बसले, इकडे पण स्टुडंट बसले बघायला. जिम ट्रेनर होता तो, जिम मध्ये जिम ट्रेनर होता. माझी फेवरेट एक्सरसाइज ट्रायसेप. नाही नाही एक्झरसाइज सांगतो, पोझिशन नको सांगू. तुम्ही बाहेर काढलं हे कोणती पोझिशन आहे. कधीही जिमला न जाता या मागं थोडंसं कमजोर आहे. आणि दोन्ही हात कमजोर आहे. सून झोपेतून उठली आहे. काल मी गोळी घेतली त्याने झोप लागते मला खूप. सासूबाई काय घेऊन आले. एक्सप्रेशन ऍड रे. आवडत नाही तुला, मीच खाणार आहे ते. तूच तर बोलली गरम करून खाशील. आवडते मला पावभाजी. दाखव ना बटर गिटर आहे त्याच्यात. प्रमोशन आहे का बटर गिटर दाखवून. सगळं लावून आणलं काय. ते गरम करून टाकशील तू. भाजी भाजी आहे का? हो. काय करून राहिली तिकडे. काही नाही, मम्मीचा फोन आला होता. कोणत्या, माझ्या की तुझ्या. माझ्या मम्मीचा. तुझ्या मम्मीला आई म्हणतो ना आपण. मी मम्मी म्हणते ना पण. अरे कधी आई कधी मम्मी. मी दोन्ही पण म्हणते, कधी आई म्हणते कधी मम्मी म्हणते. जवळ ये, आवाज नाही तुझा. कधी आई म्हणते कधी मम्मी म्हणते. तिचा फोन आला होता मला. ती फोनवर मला विचारत होती की भाजी कशी बनवायची. काय भाजी कशी बनवायची. काय विचार. भाजी कशी बनवायची भाजी. ये तो अजब ही हो गया. टीचर पूछ रहा कि ये सॉल्व कैसे करने का स्टूडेंट को. कोणती भाजी विचारली. लसूण मेथी. त्या दिवशी मी घरी गेली होती ना. तू नाही का बैरमला गेला होता. त्या दिवशी मी घरी लसूण मेथीची भाजी बनवली होती. सगळ्यांना आवडली ती भाजी खूप जास्त. आईला तर खूपच आवडली, मोठ्याला पण आवडली. मग आता असं घरी मेथी तर तिला बनवायची असं म्हणून तिने मला फोन करून विचारलं की ती भाजी कशी बनवायची. मग मी तिला रेसिपी सांगितली की अशी अशी बनवावं लागते. त्या दिवशी तिच्या समोरच बनवली. बरं मी तिथेच होती, ती किचनच्या बाजूलाच होती माझ्या. काहीतरी करत होती, दुसरी भाजी बनवत नाही काय. हा तू रोडगे आणणार होता ना बैरमवरून. तर मग ती आलू वांग्याची भाजी बनवत होती माझ्यासाठी, आणि मी तिच्यासाठी लसूणी मेथीची भाजी बनवत होती. ती माझ्या बाजूलाच होती बरं, तरी तिचं लक्ष नाही की मी ती भाजी कशी बनवली. तर त्या दिवशी मी तिला सांगितलं होतं कशी बनवली, तरी तिचं लक्ष नव्हतं. तिने आज मला फोन केला आणि विचारलं की कशी केली बघ भाजी. तिला मी पूर्ण टोटल रेसिपी सांगितली, अशी अशी केली तशी तशी केली. मला असं छान वाटलं. भेटलं रे वा. काय असंच लोकांना पण रेसिपी सांगत जा. ठीक आहे. आता त्या दिवशी मी बनवली होती घरी म्हणणं, मग मी तुम्हाला पण शिकवेन मला. मी तुम्हाला पण शिकवणार ती भाजी कशी बनवायची. तर लसूणी मेथी, कारण हॉटेलला ती भाजी भेटते एक प्लेट 250 रुपये 300 रुपयाला. पण घरी काही नाही, जास्तीत जास्त मेथी 10 रुपयाची गड्डी भेटते एवढी मोठी. लसण तर 50 रुपयात भाजी बनवून जाते एवढी मोठी. नाही 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 नाही, तोच अनबॉक्स करा जो यायला उचलून खाली ठेवा 10 मिनिटं. हे बघ मी उचललं असतं, आता राहू दे. बापरे, पडलं नाही पायावर. ओव्हर ओव्हर ऍक्टिंग. नाही करत आहे. ओव्हर ऍक्टिंग. तिथे काय लावते, डोळे पण कसे झाले. थांबणार तर मी करत आहे ना, सगळ्या गोष्टी मी करत आहे ना. शशांक नाही ना, तू कचरा नको करू. उचलत तर नाही मग. आई डोंबड्या कशाला चिमणीचं गुण आवाज. किती घराडे बोलतो बघा. थांब ना. सॉरी, माझं लक्षच नाही. पागले फोडला नाही, बस नाही निघाला. दुखून राहिला ना तो. अरे यार थांब, मी करत आहे ना. काय आपलीच कामा मला करू दे ना. असं जीवन बघितलं. अरे थांब, तुला करू दे मग तिकडे. आपलीच लावते मला करू दे. मी थांब, नाकात बोलू नको टाकू घालेला. छी छी यार, माझं नाक मोठं करशील काय मोठं. अरे सर अरे दाखवते ना माझ्या पायावर. बरोबर दिवशी आला मयूर. हे उचलून आणलं मग अशी हजार बरोबर एकट्या ना. बापरे, 20 किलो आहे. बॉडी बनली होती त्याची आजच. आल्यापासून विचार मला काय आहे, काय एवढं भारी आहे, काय आहे. तुला कोणी एवढी घाई सांगितली करायला. आता मी हे काढलं ना बाहेर, आता तू कापत बस.
तो डब्बा पडून ते बापरे 8 प्लेट आहे ते 8 प्लेट. अच्छा डंबल आहे रॉड पण आहे. हे काही राहणार नाही हे. सही आहे. 2 महिन्यात एका महिन्यात 10 दिवस तोडफाड. 5 किलोची अच्छा 5 किलोची प्लेट आहे. 3 किलोचे आहे. हे 3चे आहे का? काही 300 आहे काही 200 आहे. हे मस्त आहे पण मोमो आहे हे म्हणजे हाताला हे नाही होत. पाच कसायला पण ते वाजताच वेगळं. आणि दुसरी गोष्ट तर मार ना त्याच्यावर पॉइंट स्पॉट. याच्यावर फायदा हा आहे या डंबल्स मध्ये की हे असे 2 कनेक्टिव्ह होते आणि मोठावाला पण बनते. ओके त्यामध्ये झालं रॉड बार्बेल. बार्बेल पण बनते. 3 केजीचं आहे. आणि कुठला आहे का रे? कुठं आहे? हे इथं काय? त्यात तुटली असले चलते. तर आम्ही काव्यासाठी बोललो. काव्या आता बॉडी बनवते. काव्या काव्या दाखव बरं मसल बायसेप दाखव बायसेप. अरे बापरे पहिले बघतो तिचं वेट बघा ती किती आहे. बायसेप दाखव म्हटलं तर ते स्वतःच चेक कर. स्वतः परत दाखव काव्या परत दाखव एकदा. तेव्हा स्वतःच 3 केजीचं आणि अजून किती आहे? 200 3 आणि 2 5 10 केजीचं टाक ना. हे 2 केजीचं टाक ना. पहिले 6 वा. एका दमानं वहिनी 10 किलो तो डंबल नाही बांधणार आहे ना. हे मला 4 किलोच ठीक आहे. ट्युटोरियल देणार आहे आम्ही तुम्हाला काय काय चुकी करता. काय चुकीचं कसं असतं दाखव करून दाखव. चुकीचे नाही. पहिले हे सांग की कोणत्या कोणत्या एक्सरसाइज असते. मग चुकीचं काय ते नंतर सांगशील. माझं स्टुडंट बसले इकडे पण स्टुडंट बसले बघायला क्युरियोसिटी एडिटिंग सोडून. तर हा माहित आहे का हा मयूर आहे आणि यांनी जिम ट्रेनिंग काय म्हणते त्याला जिमची ट्रेनिंग केली आहे. जिम नाही जिम ट्रेनर होता तो. जिम मध्ये जिम ट्रेनर होता तर त्याच्यामुळे त्याला सगळं इन्फॉर्मेशन माहिती आहे. हा. तर म्हटलं आता आणलंच आहे आणि तो पण आलेला आहे. तर म्हटलं मला सांगून दे की कसं कसं काय काय करावं लागते आणि कोणत्या कोणत्या टाईपचं एक्सरसाइज असते आणि चुकीचं कसं करते. म्हणजे आम्ही ते चुकी नाही करणार आणि तुम्ही पण नका करू. तो मिशाईला ताव देऊन राहिला. भावा तू बॉडी पाहिजे आहे मिशानी नॉर्मली आता डंबल्सने आपण बायसेप ठीक आहे. पण चुकीचं याच्यामध्ये असं असते की आपण हे शोल्डर उचलतो. शोल्डरला कधीच जर्क नाही द्यायचा. नेहमी आपल्या एल्बो पासून फोरआर्म पासून उचलायचा नॉर्मल. हे झालं बायसेपचा ठीक आहे. नंतर ट्रायसेप जेव्हा करता ना तुम्ही तर ट्रायसेप करताना पण जास्त खाली नाही घेऊन जायचं. म्हणजे एकदम पूर्ण मागं नाही घेऊन जायचं. जेवढं तुम्हाला फक्त इथं प्रेशर येईल ट्रायसेप पर्यंत तेवढंच थोडं खाली आणि पूर्ण इथं स्ट्रेच करायचं म्हणजे तुमच्या ट्रायसेपवर प्रेशर येईल ठीक आहे. त्यानंतर शोल्डर करताना स्ट्रेट घ्यायचं. जास्त मागं नाही घेऊन जायचं. थोडं पुढं आणि स्ट्रेट वरती आणि थोडं खाली 5-6 वेळा करून दाखव. आणि याला स्ट्रेट मूव्ह करायचा. जास्त मागे नाही घेऊन जायचं. जास्त पुढं पण नाही घेऊन जायचं. आणि ही म्हणजे माझी फेवरेट एक्सरसाइज ट्रायसेप. नाही एक्झाम्पल सांगतो पोझिशन नको सांगू. पोझिशन मध्ये थोडंसं फ्रंट वाकायचं. ते फेवरेट एक्झरसाइजच सांग म्हटलं. फेवरेट एक्सरसाइज सांगा मी. अरे तो डोंगर बाहेर काढला ना असं डोंगर बाहेर काढला. हे कोणती पोझिशन आहे. आणि किक बॅक हे किक बॅक ठीक आहे. ट्रायसेप किक बॅक बाहेर काढलं काढलं ना बाहेर. मग म्हटलं पोझिशन नको दाखवा एक्सरसाइज दाखव. तो काय असं म्हणजे काय मी आता तुला माझ्या फेवरेट एक्सरसाइज दाखवणार आहे पण तुला पोझिशन तशी केली. बाई एक्सरसाइज दाखवा. आता एक्सरसाइज करताना पोझिशन घ्यावं लागते. ठीक आहे. त्यात पण थोडंसं खाली बघायचं पुढं. अच्छा. आणि हे पूर्ण मागे घेऊन जायचं. यांना काय डोंगर बनते काय. ट्रायसेप म्हणते बाबा. इथं प्रेशर येते ट्रायसेप. इथं कुठे प्रेशर तू वाकला ना. हा ठीक आहे ठीक आहे. करून तर दाखव सगळ्याच्या चेस्ट बाहेर. चेस्ट चेस्ट प्रत्येक चेस्ट आउट. आपली बॅक स्ट्रेट. थोडंसं खाली वागायचं. हिप थोडी मागं करायची आणि हात थोडं मागं आणि पूर्ण मागं घ्यायचं. स्ट्रेच करायचं पूर्ण. हे एल्बो पासूनच करायचं आहे. हा इन शॉर्ट सगळं एल्बो पासूनच करायचं आहे. बाकी मुवमेंट नाही पाहिजे. बाकी मोमेंट नाही पाहिजे. मी फास्ट लर्नर आहे ना म्हणून सांगतो तुम्हाला. तुम्ही नोटीस नसेल केलं तर. आणखी तुम्ही स्क्वॉट्स मारता येते. बॅक पण मारता येते. बॅक साठी नॉर्मली 1 आर्म डंबल. तर इथे पकडायसाठी काही नाही पण नॉर्मली असं पकडायचं. असं पुढे घ्यायचं आणि फक्त बॅक स्ट्रेट
बॅक कधीच कव्हर नाही करायची. फुल म्हणजे चेस्ट आउट, बॅक स्ट्रेट आणि इथून खालून सपोर्ट घ्यायचा थोडासा आणि स्ट्रेट वर. ठीक आहे, एक एक्सरसाइज आहे बॅक साठी. आणखी रोईंग नाही करतात. थकला तो. हे तर चुकीचं आहे यार. जेव्हा तुमचा ट्रेनर म्हणते की तुमची हिप्स बरोबर बाहेर म्हणजे चेस्ट बाहेर काढा, हिप्स बाहेर काढा आणि बॅक स्ट्रेट ठेवा म्हणून, तेव्हा किती वाटतं पोरींना ओ माय गॉड वाव किती छान बोलतो. आणि त्याच्यात मीच जर म्हणालो छाती बाहेर ठेवा, पाठ सरळ ठेवा आणि ढुंगण बाहेर काढा, तुम्ही ऑफेंड होता. अरे अवयवाचं नाव ढुंगण नाही त्याला मी काय करू शकतो. बात तो सही है. तुला का डबल काय उचलला तो डंबेल? आता एका हाताने केलं दुसऱ्या हाताने करायला लागेल ना. असे असते काय? मग एका हाताने केल्यावर दुसऱ्या हाताने करायला लागते मला माहित नव्हतं. मी लहानपणापासून एकाच हाताने करू राहिलो. क्या बोला तूने? मी लहानपणापासून एकाच हाताने करू राहिलो. आता दुसरा हात ट्राय तू पागल आहे का रे? कुठे अभ्यास लावतो काय पागल पागल? मॅट. अरे म्हणजे मग मी लहानपणापासून कधी ट्राय केलं, एकाच हाताने ट्राय केलं बस असं म्हणून राहिलो. या पण हाताने आता लेफ्ट कमजोर पडला. तेच म्हणतो याच्यात जास्त ताकद करणं. हे बा हा बायसेप चांगला बनला ना, कधीही जिमला न जाता हा बायसेप थोडासा कमजोर आहे. म्हणून दुसऱ्या हाताने करणं गरजेचं आहे. म्हणून एका हाताने केलं तर दुसऱ्या हाताने करायचं. अच्छा आता दोन्ही हात कमजोर आहे. आता दोन्ही हात कमजोर आहे. बिचारा काय रे तू? अरे तर त्याला तो किती पोरं होते हॉस्टेलवर? बरोबर आहे, इकडे घे. तो 50 पोरं होता हॉस्टेलवर राहत होता ना, त्याला कुठे टाइम भेटत. काही लाजा वाटतं की लाजा काय बोलत आहे? तुम्हाला काय वाटतं हे. काय बोलत आहे, काय हे नाही बा बोलत आहे? आम्ही तर सरळ सरळ बोललो. जर तुम्ही काही त्याचा अर्थ काढत असाल तो तुमच्या दिमागाचा प्रॉब्लेम आहे. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. आता आमचा कोणी ब्लॉग बघून जेव्हा जिमला जाईन आणि कोणतरी हे वाली एक्सरसाइज करत राहील, हसू नका. पायाचा भाव मागं अद्या बरं सांगता नाही तसं काही. मी तुझ्या पायात अशी तोरडी घालू का? तू माझ्या लग्नात माहितीये का, मी माझ्या लग्नात तोरडी घेतली होती. म्हणजे ती ओरिजिनल नाही, नकलीवालीच होती. त्याला काय म्हणते, गोटा चांदी नसते का, त्या टाईप मधून. आणि ती एवढी जाडी होती अशी तोरडी, आणि इतकी सुंदर होती ती. आणि ती तोरडी लग्नात मी घातली, त्यानंतर काढून ठेवली. मग मी यांनी ज्या तोरड्या मला बनवून दिल्या होत्या त्या घातल्या. त्याच्यानंतर त्या तोरड्या कुठे गेल्या, गायबच झाल्या, मला दिसतच नाही. गोटा चांदीच होत्या ना? हो. जाऊ दे ना मग. नाही ना, पण ती तोरडी खूप सुंदर होती ना, अशी जाडी जाडी होती. मग तुझ्या तोरड्या तुला नाही मी नाही सापडतच नाहीये. आधी मी बघितलं होतं ना, तेव्हा तुझ्या कबडमध्ये मला दिसल्या होत्या. मोहितले विचार. आता मोहित कुठून आला? पागल आहे का तू? तू पागल आहे का? काय म्हणत होते? तोरडी तुझ्या पायात. इकडे माझ्या पायात तोरड्या घाल, नाकात नथनी घाल, कानात डवले घाल. डवले नसते ते, काय असते? कानातलेच असतात. कांडुले घाल. कांडुले. पण तरीही मी मर्दच वाटत नाही. तर काही पोरं आहे माझ्या ओळखीत, त्यानं दाड्या जरी वाढवल्या. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. बिचारे तरी मर्द वाटत. पागल आहे का रे तू? ज्याला म्हटलं ते समजली.